आताचं प्रेम कसं आहे, कुठली मत गडकावर राजा सीधा हे प्रेम चालू. आणि ते खरंच प्रेम आपल्याला नको आहे. कारण प्रेमाचा अर्थ हा जुना अर्थ. आत्ताच्या ज्या नवीन पिढीला प्रेम शिकवायचं म्हणलं तर मला काकण पिक्चर परत थिएटर मध्ये घेऊन दाखवायला लागेल, ज्याच्यामध्ये ती सांगेल आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या मनाचा पाळणा करून बांधून घे जरा झुला. तो जो झुला आहे ना तो इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय मजा नाही. कारण ते प्रेम आहे यार, ते हळवं असतं, ते बोलकं असतं, ते नजरेतनं काहीतरी सांगून जाणार असतं. आणि त्या प्रेमाला जर जपायचं असेल तर ती फक्त खानदानी माणसं आणि जी माणसं म्हणजे कोणातरी विश्वास ठेवतात तीच माणसं त्या प्रेमाला जपू शकतात. कारण ते प्रेम आहे ना, आज हसणार आहे, उद्या रडणार आहे, परवा दिसणार आहे, तेरवा निघून जाणार आहे. म्हणून तर म्हटलं काय, आयुष्य फक्त बघावं माणसानी चांगलं. कारण ते काय आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. आणि त्याचं जसं जगता येत तर कधीतरी एका कोपऱ्यात बसून एकट्याने रडता आलं पाहिजे. आणि ते रडणं इम्पॉर्टंट, ते डोळ्यातलं पाणी इम्पॉर्टंट. तिचं पाणी नसेल नाही का तुमच्या डोळ्यात, तुम्ही माणूस नाही. कारण शेवटी कितीही झालं, जेवढा तुमच्या बहिणीची ना तेवढा तुमच्या आयुष्यातल्या जी पोरगी आली तिच्यावर जीव असतो. तुम्ही कधी तिच्याबद्दल वाईट विचार करत नाही, कधीच काय विचार करत नाही. का नाही करत? जीव आहे यार, प्रेम आहे तुमचं, ते शेवट आहे, तिच्यावर तुमचा स्टॉप आहे. आणि तो स्टॉपच इम्पॉर्टंट आहे. कारण काय भेटणार तुम्हाला असं.